रामनगर परिसरात राहणाऱ्या व्यक्तीवरील केस सुटल्याच्या रागातून त्याला जातीवाचक शिवीगाळ करत तुला खोट्या केसमध्ये अडकवतो अशी धमकी देत अंगावर थुंकल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सदरची घटना दिनांक 4 मार्च 2026 रोजी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी रवींद्र विजय कुदळे राहणार सांगली यांनी सांगली शहर पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित आनंद धोंडीराम देसाई, जयश्री दशरथ चाबुकस्वार आणि श्रुती दशरथ चाबुकस्वार सर्व राहणार रामनगर सांगली यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक माहिती अशी रवींद्र कुदळे फिर्यादी यांच्यावर संशयिताने केस दाखल केली होती. सदरची केस सुटल्याचा राग मनात धरून दिनांक 4 मार्च रोजी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास संशयित आनंद देसाई यांनी कुदळे यांचा कॉलर धरून जातीवाचक शिवीगाळ करत अंगावर थुंकले. यानंतर जयश्री चाबुकस्वार आणि श्रुती चाबुकस्वार यांनी तुला आता जिवंत सोडत नाही असं म्हणत तुला खोट्या गुन्ह्यात अडकवतो, तू आम्हाला आमचे आत्ताच्या आत्ता पैसे दे नाहीतर तुला सोडत नाही अशी धमकी दिली. घडलेल्या प्रकारानंतर रवींद्र कुदळे यांनी सांगली शहर पोलिसात फिर्याद दिली. पोलिसांनी त्यांच्या फिर्यादीवरून संशयित तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली.